हाय हॅलो नमस्कार. मी मृण्मयी कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाचं नाव आहे झलक ताऱ्यांची. ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी रंगभूमीला नमन करून मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर टीव्हीच्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांवरून ते आपल्याला दिसले आणि मोठ्या स्क्रीनवर म्हणजे चित्रपटांमध्येही दिसले. चित्रपटांची निर्मिती त्यांनी अनेक चित्रपटांची केलेली आहे आणि 30हून अधिक वर्ष जाहिरात क्षेत्रात म्हणजेच व्हॉइस ओव्हर आणि डबिंगमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. आज आपल्याबरोबर आहेत चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अजित भुरे. सर नमस्कार. कार्यक्रमात खूप मनापासून तुमचं स्वागत करते. थँक्यू. आणि आज आपण हा सगळा तुमचा जो एवढ्या वर्षांचा जो पट आहे वेगवेगळ्या माध्यमातून तो सगळा हळूहळू उलगडणार आहोत. मला आधी सांगा की दूरदर्शनचं आणि तुमचं नातं खूप जुनं आहे, तर आज इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला? खूप जुनं. म्हणजे 1978-80च्या सुमारास एकांकिका स्पर्धेमध्ये रुपारेलतर्फे आम्ही एक शतकावली नावाची एकांकिका केली होती आणि त्या एकांकिकेचं शूटिंग इकडे झालं होतं. बरं. तेव्हाचे दिवस, तेव्हाचे ते निर्माते, सगळे आमचे दिग्दर्शक मित्र तेव्हा होते. आणि आत्ताचं दूरदर्शन अर्थातच ज्याला आपण म्हणतो टेक्निकली किंवा टेक्नॉलॉजिकली खूप फरक पडत गेलेला आहे. माणसं बदललेली आहेत, परंतु शेवटी कसं असतं महत्त्वाचं की आपण ह्या वास्तूमध्ये आम्ही आमच्या म्हणजे आकाशवाणी असो किंवा दूरदर्शन असो या वास्तूंमध्ये आम्ही आमच्या करिअरची सुरुवात केली आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळं डेफिनेटली असं एक मन भरून येतं. जुन्या आठवणी येतात. त्यावेळेचे कार्यक्रम, त्यावेळेचे कलाकार यांची आठवण येते. आणि आज नवीन तुमच्यासारखी मंडळी इकडे आहेत, नवीन निर्माते आहेत, त्यामुळे मजा येते. त्यांना सगळ्यांना नवीन भेटायला आवडतं, त्यांच्याकडनं नवीन काय काय ऐकायला मिळतं. सो इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स दूरदर्शनमध्ये परत येणं. आणि म्हणून मी कधीही दूरदर्शन किंवा आकाशवाणी इथनं जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी कधीही त्यांना नाही म्हणत नाही. बिझी आहे वगैरे काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही, कारण इकडनं आपण सुरुवात केली आहे. खरं आहे सर. आणि ह्या तो एक नॉस्टॅल्जिया आज तुम्हाला नक्कीच इथे जाणवला असेल. त्याच्यातून येऊन मला असं विचारायचं की आत्ता सध्या तुमचा एक नवीन प्रोजेक्ट येतोय, नवीन एक चित्रपट येतोय, तर त्याच्याविषयी मला सुरुवातीलाच तुम्हाला विचारावं असं वाटतंय. आम्ही एक चित्रपट म्हणजे आम्ही 5-6 निर्माते मिळून एकत्र, कारण जरा मोठ्या स्केलवरचा तो चित्रपट आहे. चित्रपटाचं नाव आहे दशावतार. बरं. ह्यामध्ये दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत आहे आणि सुबोध खानोलकर या नवीन लेखकाने आणि दिग्दर्शकाने तो चित्रपट सादर केलेला आहे. याच्यामध्ये दशावतार ह्या लोककलेचा बॅकड्रॉप आहे आणि त्या लोककलेवर आधारित असं नसून त्या लोककलेचा उपयोग करून एक निसर्गावरती प्रेम असलेला, आपल्या मुलावरती प्रेम असलेला आणि दशावतार या कलेवरती प्रेम असलेला एक साधा माणूस बरं हा समाजामध्ये घडणाऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध कसा लढा देतो अशा पद्धतीची एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि तो आता 12 सप्टेंबरला रिलीज होईल. तो एक मराठी चित्रपट नाही आहे, तो एक चित्रपट आहे जो मराठीत आहे. नायनाट कर रे महाराजा. महाराष्ट्रातली संस्कृती आणि लोककला ह्याचा एक तुम्ही म्हणाल की बॅकड्रॉप आहे त्याला, आणि त्याच्यावरती एका सामान्य माणसाची एक कथा. वा, आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. दिलीप प्रभावळकर 80 वर्ष आज त्याचं वय आहे आणि दिलीप प्रभावळकरांनी आम्ही 45 ते 47 दिवस आम्ही कोकणामध्ये त्याचं संपूर्ण शूटिंग केलं आहे. आणि दिलीप प्रभावळकरांनी त्याच्या आधी 1 वर्ष लोककला, दशावतार ही कशी आहेत, दशावतारी कलावंत कसे असतात याचा अभ्यास करून आणि अक्षरशः इव्हन शूटिंगच्या वेळेला सुद्धा बरेचसे पाण्यात उतरून, पाण्यात उडी मारून वगैरे असे काही काही सीन्स आहेत. आम्हाला तेव्हा भीती होती की दिलीप प्रभावळकरांना ते कसं जमेल, परंतु जेव्हा एखादा कलाकार 100% एखाद्या भूमिकेसाठी न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो तसं दिलीपने त्या चित्रपटासाठी मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना, आणि मला खात्री आहे दिलीपचं ते काम आणि इतरही सगळ्यांचंच जे
त्या लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी ती तुमच्या सगळ्यांना आवडेल. आता तुम्ही खरं तर इतक्या वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करताय आणि वेगवेगळ्या माध्यमातून करताय. म्हणजे टी व्हीचं माध्यम आहे, रेडिओचं आहे, नाटकाचं आहे, चित्रपटांचं आहे आणि त्यातही तुम्ही अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती हे सगळं तुम्ही केलेलं आहे. तर आज एकूण तुम्हाला काय वाटतं की मनोरंजन क्षेत्र हे बदललंय तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून? अर्थातच म्हणजे बदललंय म्हणजे काय बदललंय असं आपण म्हणू शकतो. कारण मला आठवते सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा डबिंग वगैरेला सुरुवात केली तेव्हा अक्षरशः समजा एखादा सीन असेल तर तो सीन बघायचा आणि मग तो सीन रिहर्स करून त्याच्यानंतर त्याचं डबिंग करायचं. म्हणजे समजा तो सीन 2-3 मिनिटाचा असेल तर तो सलग डब केला जायचा. अच्छा. आता डिजिटल गोष्टी आल्यामुळे इतकं सगळं बदललेलं आहे की तुम्ही एक एक वाक्य सुद्धा डब करू शकता, तुम्ही थांबू शकता. आता अगदी मगाशी दूरदर्शनचं उदाहरण आपण घेतलं की टेलिव्हिजनला आम्ही पूर्वी जेव्हा येत असू तेव्हा एक आदल्या दिवशी पूर्ण रिहर्सल होत असे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे कॅमेरा आणि लाईट्सचं सगळं अरेंजमेंट आणि मग ते शूटिंग, मग ते जे कॅमेरामॅन असायचे, फ्लोअर मॅनेजर असायचे, त्यांना नाटक पूर्णपणे माहिती असायचं आणि तरच शूटिंग व्हायचं. आता काळ बदललाय. आता आधीच तुम्हाला काहीतरी व्हिडिओवरती पाठवलं जाऊ शकतं, तुमची टीम वेगळा अभ्यास करू शकते आणि आल्यानंतर कमीत कमी वेळामध्ये आणि ज्याला आपण म्हणतो की टेक्निकली जास्त चांगल्या प्रकारे समजा तुम्ही चुकलात, थांबलात तरी सुद्धा तुम्हाला करेक्ट करण्याची सोय असते. ज्या गोष्टी आता खूप बदलत गेल्या आहेत. डबिंग आणि व्हॉइसिंगमध्ये तर गेल्या काही वर्षात ह्या खूप गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे अख्खच्या अख्खं गाणं रेकॉर्ड व्हायचं, मग त्याच्यानंतर आम्ही एक व्हॉइस ओव्हर करायचो. आता मी कुठेतरी असतो, मी एखाद्या स्टुडिओमध्ये माझा व्हॉइस ओव्हर करतो, तो मी तुम्हाला पाठवतो, मग तुम्हाला मी मेल केल्यानंतर तुम्ही तो फक्त पेस्ट करता. सो ते जे एकूण ज्याला आपण म्हणतो ना काम करण्याचा अप्रोच हा 100% बदललेला आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी तर बदललेली आहेत, आज नवीन माणसं आली आहेत, नवीन मुलं आली आहेत, त्यांचा वेगळा अप्रोच आहे, या पर्टिक्युलर क्षेत्राकडे बघण्याची त्यांची वेगळी दृष्टी आहे. बरोबर. ते तुम्हाला जाणून घेऊन आता तुम्हाला काम करायला लागलं. तुम्ही म्हणालात की एकतर वेग प्रचंड आलेला आहे जो पूर्वी नव्हता आणि टेक्नॉलॉजी, तर ह्या दोन गोष्टींमुळे म्हणजे प्रचंड वेगामुळेही आणि टेक्नॉलॉजी कटपेस्ट ही एक कुठेतरी एक सिस्टम आलेली आहे त्याच्यामुळे मूळ जो कलेचा जो एक गाभा असतो किंवा जे आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं तर ते तितक्याच इफेक्टिव्हली पोहोचतंय असं तुम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी ते हललेलं आहे? पण तसं काही नसतं. कारण शेवटी तो आत्मा किंवा ती गोष्ट पटकन कशी पकडायची ही जाणणारी जर माणसं सगळी सभोवतालची असतील आणि ती जर टीम एकसंधपणे काम करत असेल तर तो आत्मा पकडता येऊ शकतो. पण थोडंसं बदललं एवढं नक्की, डिफिकल्ट आहे एवढं नक्की, तुमच्याकडे तर वेळ नाही आहे. म्हणजे आता पूर्वी जाऊन आम्ही स्टुडिओमध्ये जरा एक फिल्म बघू रे आणि मग आपण आता डबिंग करूया असं आता राहिलेलं नाही. आता असं आहे की तुम्हाला तासाचे कित्येक हजार रुपये स्टुडिओचे भरायला लागतात. अशा वेळेला तुमच्याकडे आरामात काम करायला वेळ नाही आहे. आपण अभिनय क्षेत्रात यावं, नाट्य क्षेत्रात यावं असं तुम्ही ठरवलं होतं की ते कसं घडत गेलं? नाही, खरं म्हणजे ठरवलं नव्हतं. जसं एखाद्या टिपिकल मध्यमवर्गीय घरामध्ये आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा कुठेतरी चांगली नोकरी करावी अशाच घरात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मला पण सुरुवातीला हे असं नाटक बिटक याच्यामध्ये काही हौशी लेवलला शाळेमध्ये आपण काम करतो ना, म्हणजे बालमोहन विद्या मंदिरमध्ये मी होतो तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासामध्ये काहीतरी कार्यक्रम करायचा, एखादं गाणं म्हणायचं, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करतो. आणि मग तसं एखाद्या इंटर कॉलेजला गेल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो, एखाद्या एकांकिकेत काम करतो आणि मग नंतर त्या काळामध्ये जसं असं व्हायचं की मग ती एकांकिका झाली, 2-3 वर्ष संपलं की मुलाने नोकरीला लागायचं किंवा काय त्याने मेडिसिनला गेला असेल ते करायचं पूर्ण. अशा पद्धतीचं घरातलं वातावरण होतं. पण माझ्या सुदैवाने किंवा माझ्या आईवडिलांच्या दुर्दैवाने मी नाटकामध्ये किंवा त्या एकांकिका स्पर्धांमध्ये मला काहीतरी पारितोषिकं वगैरे तेव्हा मिळाली. आणि त्याच सुमारास मला आठवत आहे इंडियन नॅशनल थिएटर नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा तेव्हा एक 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स होता थिएटर ट्रेनिंग अँड रिसर्चचा. आणि मला आठवत आहे तेव्हा की मला तो करावासा वाटला कारण आमच्यातले 1-2 मित्र तिकडे त्यात करत होते. तर मी घरच्यांना विचारलं की मी असा डिप्लोमा थिएटर ट्रेनिंगचा करतोय. अर्थातच घरनं आम्हाला विरोध झाला. नाही शक्यत काय, तू अभ्यास कर शांतपणे, 12वी आणि हे ते नंतर आपल्याला
नोकरी करायची आहे, तू हे भानगडीत पडायचं नाही, मी काय तुला पैसे देणार नाही. अच्छा. त्याची जी काही फी होती तेव्हा. आणि तेव्हा मला आठवते रुपारेल कॉलेजमध्ये मी होतो आणि मला त्या एकांकिकेमध्ये काहीतरी बक्षीस मिळालं होतं. आमच्या सरांकडे मी गेलो, सरांना म्हटलं मला हे करायचं आहे. तेव्हा येवलेकर सर म्हणून होते, त्यांनी मला ती स्कॉलरशिप दिली. अच्छा. त्या कॉलेजतर्फे कोर्सची. त्या कोर्सची काहीतरी. आणि किती खूप फी होती, 150 रुपये वगैरे फी होती तेव्हा. बरं. तर ते 150 रुपये कॉलेजने तेव्हा भरले आणि त्यामुळे मला मग तो कोर्स करता आला. आणि मग ते जेव्हा 2 वर्षाचा डिप्लोमा मी कोर्स केला ना, तेव्हा खरं म्हणजे मला या पर्टिक्युलर क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांची ओळख झाली. आणि तेव्हा खरं म्हणजे कळलं की आपण किती लहान आहोत. मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकजण टॅलेंटेड असतो, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने एखादा प्लॅटफॉर्म मिळतो, परंतु जोपर्यंत तुम्ही एक स्वतःला ट्रेन करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला एक क्षेत्र किती मोठं आहे, याचा आवाका किती मोठा आहे आणि ह्यात किती माणसं काय मेहनत करतात हे तुम्हाला कळत नाही. त्यासाठी ट्रेनिंग आवश्यक आहे. कितीही तुम्ही उपजत तुमच्याकडे गुण असले, टॅलेंट असलं, तरीसुद्धा ते असल्यानंतर सुद्धा तुम्हाला एका बेसिक ट्रेनिंगची आवश्यकता आहे. आणि ते मला त्या डिप्लोमा कोर्समध्ये मिळालं. कमलाकर सोनटक्के आमचे तेव्हा डायरेक्टर होते. खूप चांगली चांगली माणसं तेव्हा आम्हाला लेक्चर्स द्यायला होती. जयदेव अट्टंगडी, मला आठवते विजय तेंडुलकर आम्हाला लेक्चर द्यायला आले होते. आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे हो, हे नाटक आपण बघितलंय, पण हे असं लिहिलं गेलंय. हे नाटक लिहिताना ही प्रोसेस होती, हे नाटक बसवताना हे असं बसवलं गेलं. हे जेव्हा कळतं तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपल्याला काम नक्की करता येईल का या क्षेत्रामध्ये, आणि त्यासाठी जी मेहनत करायची ती आपल्याकडे आहे की नाही, करण्याची कपॅसिटी. बरोबर आहे. तुम्ही हा 2 वर्षाचा डिप्लोमा केला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? म्हणजे डिप्लोमा करायच्या आधीच ठरवलं होतं की आता आपण पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात जायचं, की कसं होतं? नाही, खरं म्हणजे तेव्हाही असं होतं की मी शांतपणे एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होतो. बरं. म्हणजे काय महिन्याला 2-1 हजार रुपये पगार मला शांत मिळत होता. मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आहे, त्यामुळे मी त्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी काम करत होतो. आणि मग घरच्यांना तर असं होतं की नाही, नोकरी कर आणि मग काम कर, हे नाटक बिटक करायचं, पूर्ण वेळ नाटक नाही. पण मी काही काळ स्क्रीन प्रिंटिंग नावाचा एक प्रकार होता, तो केला. की मग घरच्यांना असं वाटावं की मी पोटापाण्यासाठी वेगळं काहीतरी करतोय आणि नाटक काहीतरी करतोय. असं ते सगळं 2 दगडांवर पाय देत देत आपण जातो, तसे मी जात होतो. आणि मग एके दिवशी मात्र असं वाटलं की आपण दोन्ही ठिकाणी अन्याय करतोय. म्हणजे नाधड आपण त्या व्यवसायाला, म्हणजे जिथे स्क्रीन प्रिंटिंग असेल किंवा नोकरी असेल, त्या व्यवसायाला आपण न्याय देत नसतो, आणि जी आपली आवडीची कला असते, क्षेत्र असतं, तिथे पण आपण पूर्ण वेळ देऊ शकत नाही. मग तेव्हा एक निर्णय घ्यायची वेळ होते. तेव्हा मी एक निर्णय घेतला की आपण या क्षेत्रात जाऊ. पण तेव्हासुद्धा म्हणून अभिनय किंवा नाटक करणं किंवा सिनेमातच काम करणं असं न निवडता त्यावेळेला नाविन्य होतं ते म्हणजे डबिंग हे क्षेत्र. बरं. तेव्हा डबिंग किंवा रेकॉर्डिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग हे तेवढं पॉप्युलर नव्हतं, आणि त्याच्यामध्ये पैसे पण होते. तेव्हा त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नव्हती. खरंच सांगतो, आता जशी कॉम्पिटिशन आहे ना, तशी तेव्हा नव्हती. आम्ही एक 7-8 कलाकार असायचो आणि आम्ही अख्खा पिक्चर डब करायचो किंवा काय जे काय असेल ते. तर तेव्हा त्या क्षेत्रात मी पहिल्यांदा गेलो, ज्यावेळी एवढं नक्की झालं की ज्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो ती कमी होती. कारण कसं असतं, कलाकार 100 असतात, त्यात तुम्हाला उभं राहायचं असतं. इथे डबिंग आर्टिस्ट 10च होते, त्या 10 मध्ये मला उभं राहायचं होतं. तर तो एक ज्याला आपण म्हणतो जुगार महत्वाचा मी खेळलो. आणि दुसरं असं खरंच नव्हतं की अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं ना, मला माझ्या अभिनेता म्हणून माझ्या सीमा मला कळल्या. बरं. आपल्याला हे फार महत्वाचं कळायला लागतं की म्हणजे नक्की काय झालं सीमा कळल्या म्हणजे मी काय तेवढा मोठा अभिनेता नाही हे मला कळलं. आपण काय नाही आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण काहीतरी आहोत या भ्रमात राहण्यापेक्षा आपल्याला काय जमणार नाही आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मला असं कळलं की अभिनेता म्हणून माझ्या काही विशिष्ट माझी चौकट आहे, माझा आवाज बरा आहे, मी ह्या भूमिका करू शकेन. परंतु एक ज्याला आपण म्हणतो समर्थ अभिनेता होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागते, ज्या गोष्टींसाठी आपल्याला एक शिस्त लागते, ती शिस्त माझ्यामध्ये नाही, ती चिकाटी माझ्यामध्ये नाही. त्यापेक्षा जे माझं बलस्थान आहे, माझा आवाज चांगला आहे, माझं स्पीच चांगलं आहे, मी अशोक रानडेंकडे शिकलो, बरं, मी ते त्याच्यात मी डेव्हलप केलं आणि ते माझं मी करिअर ठरवलं आणि तेवढं मी केलं.
तुम्ही आकाशवाणीला पण होतात. आमचा सुरुवातीचा काळ आकाशवाणीत होता. दिलीप प्रभावळकर, आता मी उदाहरण दिलं, दिलीपची एक बोक्या सातबंडे नावाची कादंबरी पुस्तक होतं. त्याचं नभोनाट्यात रूपांतर करून त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. आणि आम्ही तेव्हा आकाशवाणीला कसं होतं की श्रुतिका आणि छोट्या नाटिका सादर करणं, म्हणजे ते आमचं ॲक्च्युली कसं, आम्ही एकाच वेळेला ज्याला आपण म्हणतो ना की आमचा एक ग्रुप होता हौशी किंवा प्रायोगिक नाटकवाल्यांचा. मी होतो, विजय केंकरे होता, निवेदिता होती, निवेदिता सराफ. तर तेव्हा आम्हाला पैसेच नसायचे नाटक करायला. तेव्हा तुम्ही सगळे हौशी होता. हौशी. पण नाटक उभं करण्यासाठी पैसेच नसायचे. मग पैसे आणायचे कुठून? तर मग असे हे काय म्हणतात त्याला, आकाशवाणीवरती काम करायचं. मग तेव्हा आम्हाला काहीतरी 125 रुपये मिळायचे. मग ते 125 रुपये आम्ही सगळेजण जमा करायचो, ते नाटकाच्या संस्थेला द्यायचो आणि त्याच्यातून नाटकाचा आमचा खर्च आम्ही करायचो. तर अशी ती गंमत होती. खरंच आहे. आणि लाईफ वॉज इझियर, सिम्पलर, हॅपियर. त्याच्यानंतर तुम्ही नाटकांचं दिग्दर्शन केलं आणि प्रोडक्शन पण केलं. तर दिग्दर्शनाकडे कसे काय वळलात तुम्ही? बेसिकली कसं झालं, आमचा तो जो हौशी कलावंतांचा ग्रुप होता, आंतरनाट्य नावाचा, त्याच्यामध्ये आमच्याकडे चांगले कलाकार खूप होते. बरं. दिग्दर्शक कोणी नव्हता बहुतेक. अच्छा. म्हणून मी दिग्दर्शक झालो असेल. पण तेव्हा मी ते पहिलं नाटक केलं होतं ऋग्वेदातल्या संवादांवर आधारित, अनाहत नावाचं. आणि तेव्हा मला त्या स्टेट कॉम्पिटिशन, तेव्हा कॉम्पिटिशनचा जमाना होता, स्टेट कॉम्पिटिशनला मला बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळाला. मग त्याच्यानंतर अनेक 2-3 नाटकं केली, त्याच्यात दिग्दर्शक म्हणून मला लोकांनी सहन केलं असं आपण म्हणूया. आणि तो आमचा तो ग्रुप चांगला झाला होता. म्हणजे त्या आमच्या ग्रुपमध्ये तुषार दळवी, रेणुका शहाणे, सुनील तावडे, संजय मोने, विजय केंकरे, हे सगळे आम्ही एकत्र तेव्हा एक्सपेरिमेंटल ॲक्टिव्हिटी करत असू. तर ते एकमेकांना सांभाळून घेऊन एखादं नाटक विजय बसवायचा, एखादं नाटक मी बसवायचो, वर्षातनं एखादं नाटक करायचंच. अच्छा. मग ते एखादं क्लासिक असेल किंवा मॉडर्न असेल. म्हणजे मी एकाच वेळेला मॅकबेथ पण केलेला आहे आणि मी मृच्छकटिकं पण केलेलं आहे आणि मी सांधा नावाचं एक मॉडर्न नाटक पण केलेलं आहे. तर तेव्हा जे स्वतःला निरनिराळे गोष्टी करण्याच्यासाठी संधी मिळाली ना, त्यातनं खूप शिकायला मिळालं. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही 13हून अधिक नाटकांची निर्मिती केलेली आहे. सारखं छातीत दुखतंय किंवा सेल्फी सारखी अनेक नाटकं आहेत. तर हा निर्मितीचा प्रवास कसा होता किंवा तुम्हाला ह्यातलं काय इंटरेस्टिंग जास्त वाटलं? ॲक्च्युली कसं झालं, तिथे पण मी खरं म्हणजे ना, हे माझं सगळं आत्ता तुम्ही तुझ्याशी बोलताना ना, म्हणजे खरंच बनते बनते बन जाती ना करिअर, तशातला भाग आहे. मी कसं ठरवून नाही केलं. म्हणजे मला आठवतं 1986 सालाच्या सुमारास माझे मित्र होते सुधीर आठवले आणि सतीश आठवले नावाचे. त्यांना काहीतरी नाटकात काहीतरी करायचं होतं, म्हणून ते म्हणाले की काहीतरी आपण करूया. तर म्हणून मी त्यांच्याबरोबर निर्माता झालो. बरं. मुंबई नावाचं नाटक होतं जे पुरुषोत्तम बिर्डेने बसवलं होतं आणि मी तेव्हा फक्त 24 वर्षाचा होतो. सो मला असं वाटतं की मी मराठी नाटकातला सर्वात तरुण निर्माता असं वगैरे. आता 24व्या वर्षी तुम्ही निर्मिती, ते डेटा आपण आता बघतो, तेव्हा आपण काही बघितलं नाही. पण मी तेव्हा ज्याची नाटकाची बॅकग्राऊंड नसलेला, कारण माझे आईवडील काही नाटकातले नव्हते, त्यामुळे 24व्या वर्षी मी पहिलं नाटक निर्मिती केलं, त्याचं नाव होतं मुंबई. अच्छा. मग विनय आपटेने माझं दुसरं नाटक डिरेक्ट केलं, पुरुषोत्तम बिर्डेने, प्रकाश बुद्धिसागरने. असं ते अचानक 2-3 नाटकं अशी झाली की मी निर्माता झालो. आणि मग सारखं छातीत दुखतं नावाचं नाटक होतं, जो माझा एक मित्र होता प्रदीप कारुळकर नावाचा, तो आणि मी मिळून केलं. त्यात अशोक सराफने मुख्य भूमिका केली होती. तर त्याच्यातनं मग इतर नाटकं आम्ही करायला लागलो. मग काटकोन त्रिकोण हे एक नाटक माझ्या आयुष्यातलं तसं महत्त्वाचं होतं, जे मी प्रोड्यूस केलं होतं. मोहन आकाशे त्यात काम करत, विवेक बेळेने लिहिलं होतं. त्या नाटकाने एक वेगळ्या प्रकारचं नाटक मराठी रंगभूमीवर आणलं. त्याचे आम्ही 250-300 प्रयोग केले आणि ते खूप चांगल्या प्रकारचं नाटक होतं, ज्याला आपण नाटकाचं मीडियम म्हणतो. ते नाटकाचं मीडियम कसं वापरायचं हे त्या लेखक दिग्दर्शकाने फार खुबीने ते केलं होतं आणि मोहन आकाशेंनी खूप चांगली भूमिका केली. आणि मला वाटतं एकूण 1000च्या वर प्रयोग झालेले आहेत तुमच्या या सगळ्या नाटकांचे. आत्ता तुम्ही म्हणालात की 24व्या वर्षी तुम्ही एका नाटकाची निर्मिती केली आणि कट्टू आत्ता बाई पण भारी देवा. हो. तर
कसा अनुभव होता म्हणजे महाराष्ट्राने पूर्ण बाई पण भारी अनुभवलेलंच देवा आहे. सुद्धा एक ऍक्सिडेंट होता. अच्छा. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी असंच घरी होतो बसलेला आणि मला केदार शिंदेचा फोन आला. तो कुठेतरी केनियाला एअरपोर्टवरती होता कुठल्या तरी. मला बोलला अजितदादा माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे आणि मला प्रोड्युसरच मिळत नाहीये त्या स्क्रिप्टसाठी. बरं. तर म्हटलं बघूया, वाचायला दे मला. त्याने मला ते स्क्रिप्ट पाठवलं. ते वाचल्यानंतर एखाद्या गोष्ट आपल्याला वाचल्यानंतर कुठेतरी भिडतं. मला ती त्या 6 बहिणींची गोष्ट ना, मला असं वाटलं की अरे ही माझ्या आजूबाजूची कुठली तरी एक बहीण किंवा आई किंवा मैत्रीण किंवा सगळ्या त्या मला कुठेतरी दिसल्या. म्हटलं हे लोकांना आवडायला पाहिजे, हे आवडेल लोकांना. म्हणून मग मी माझी एक दुसरी मैत्रीण आहे माधुरी भोसले नावाची, आम्ही तिच्याकडे गेलो. तिला म्हटलं आपण तिघेजण मिळून प्रोड्यूस करूया. म्हणून केदार, मी आणि ती, आम्ही तिघांनी ती फिल्म प्रोड्यूस केली आणि इट मेड हिस्ट्री. म्हणजे मला आश्चर्य वाटतं कधी कधी की ज्या चित्रपटाला प्रोड्युसर मिळत नव्हता त्या चित्रपटाने एवढं बॉक्स ऑफिस कलेक्शन आज मिळवलं. ती म्हणजे खरंच मला म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढं कसं काय ते झालं. आणि तर अक्षरशः त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींनी डोक्यावर घेतलेला पिक्चर होता. अगदी. मला आठवते गेल्या आठवड्यामध्येच मी एकदा आमच्या चाफळकरांकडे सिटी प्राईडला पुण्याला गेलो होतो. तेव्हा ते बोलताना म्हणाले, तुमचा सिनेमा आमच्या इकडे लागला होता, 100ची कॅपॅसिटी असेल तर 90 बायका आणि फक्त 10 पुरुष असायचे. बरं. शेवटी आम्हाला जेंट्स टॉयलेट लेडीजसाठी उपलब्ध करून द्यायला लागलं. इतकी परिस्थिती होती आणि तो इतका तुफान चालला. आणि मला वाटतं की हे असं पहिल्यांदाच त्यांच्या थिएटरमध्ये पण असं घडलं असेल की एवढा एक ज्याला म्हणतो आपण ओघ आहे किंवा ओढा एवढा तिथे स्त्रियांचा होता. ते म्हणतात ना मृण्मयी, तुम्हाला आम्हाला जाणवत होतं की ते असं ऑर्गॅनिकली काहीतरी वाढतच गेलं. तो म्हणजे आम्हालाही अरे एवढं झालंय, मी असं चाललंय, मग तसं चाललंय. पण ते कुठेतरी याचा अर्थ त्या प्रत्येक स्त्रीला कुठेतरी तो भावला पिक्चर. बरोबर. ती गोष्ट जी आहे ती कुठल्या प्रत्येक स्त्रीला कुठे ना कुठेतरी ती भावत गेली. आणि मला वाटतं केदारचं दिग्दर्शन आणि त्या 6ही माझ्या मैत्रिणींनी केलेल्या भूमिका, कारण प्रत्येकीने काम चांगलं करणं फार महत्वाचं होतं. सगळ्यांची कामं उत्तम होती. ते एखादं जमून आलं तसं ते जमून गेलं. क्या बात आहे. आणि मला आठवतं की खूप समाज माध्यमांमधून त्याची खूप पब्लिसिटी झाली होती आणि तिथे जाताना वेगवेगळे अशा मैत्रिणींचे ग्रुप असे छान काहीतरी एक ड्रेसची थीम करून किंवा छान असं नटून थटून. हो, मला आठवतं त्या जे नऊवारी साड्या नेसून आणि गॉगल त्याच्यातल्या आमच्या आम्ही ते पोस्टर डिझाईन केलं होतं तसं बायका नटून थटून येत आणि पिक्चर बघायला जात आणि त्यांनी ते एन्जॉय केली. ती फिल्म आहे ना, ती फिल्म त्यांनी एन्जॉय केली. क्या बात आहे. आणि हा मी पण अनुभव घेतलेला आहे थिएटरमध्ये की असं ज्याला आपण म्हणतो की इंटरॅक्टिव्ह, म्हणजे जणू काही चित्रपटातली माणसं पण आपल्याला बघतायत अशा आविर्भावात इतकं ते लाईव्हली असं ते थिएटर मधलं वातावरण असायचं. इट वॉज अन एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मराठी प्रेक्षकांसाठी, मराठी चित्रपटसृष्टीसाठी तो एक वेगळा अनुभव होता. आणि आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा, कलाकारांसाठी सुद्धा वी रिअली एन्जॉयड अ लॉट की अशा पद्धतीचं प्रेम मिळू शकतं. वॉज फिनॉमिनल. क्या बात है. तुम्ही मगाशी व्हॉइस ओव्हर आणि डबिंगचा उल्लेख केलात. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की आता बरंचसं तंत्रज्ञान बदललेलं आहे. तंत्रज्ञान अर्थातच ओघाने, काळाच्या ओघात ते बदलेलच. पण आता असं होतं का की डबिंगचं म्हणजे जो ओरिजिनल आवाज असतो तोच घेतला जातो कधी कधी फिल्म्समध्ये? नाही, तुमचा ओरिजिनल आवाजच तुम्हाला वापरता आला पाहिजे. बेसिकली पूर्वी डबिंग का सुरू झालं? डबिंग सुरू झालं होतं कारण त्या कॅमेऱ्याचा जो आवाज होता ते फिल्म फिरण्याचा, तो डिस्टर्बिंग होता आणि तो काढून त्या ठिकाणी मग मी ती क्लॅरिटी यावी डायलॉग्सची म्हणून ते डब केलं जायचं. आता टेक्नॉलॉजी बदलत गेल्यामुळे तसे डिस्टर्बन्स असणारे कॅमेरा नसतात किंवा डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी तुम्ही टाळू शकता साऊंड रेकॉर्डिंगमध्ये. तर ते जर तुम्ही केलं आणि तुम्हाला ओरिजिनल साऊंड जर मिळाला तर तो वापरण्याकडे बऱ्याच दिग्दर्शकांचा कल असतो आणि जे जेन्युइन आणि चांगलं आहे त्याबद्दल प्रश्नच नाही. कारण कधी कधी डब व्हॉइसमध्ये काय होतं की एक कृत्रिमता येऊ शकते. बरं. की मी आता तुझ्याशी बोलतोय, ते बोलत असताना मी ज्या मोकळेपणाने, ज्या नॅचरली बोलतोय आणि आज सीन उद्या मला डब करायचा तुम्हाला सांगितलास तर
ते नॅचरल बोलणं येणार नाही, मग ते मिस होतं. म्हणून मग हल्ली डबिंग टाळून काही लोक जे मी ओरिजिनल रेकॉर्ड शूट केलं आहे तोच व्हॉइस मला करायला आवडतो. पण असंही होतं ना की मी अगदी तशा पद्धतीची टेक्निक वापरलं तरीसुद्धा मी चाललो आहे, शूटिंग करतोय, तिकडे काहीतरी खूपच आवाज आहेत आजूबाजूचे आणि मग मला तो डब करायला लागतो सुद्धा. सो त्याचं कॉम्बिनेशन पण करायला लागतं. अच्छा, म्हणजे काही ओरिजिनल ठेवून काही डब केलेलं. बरोबर, असं करायला लागतं. तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळे आवाज तुम्ही दिले असतील, तर तुमच्यासाठी एक आठवणीतला असा कुठला वेगळा आवाज आहे का? आठवणीतला आवाज असं म्हणण्यापेक्षा ना मला डबिंग क्षेत्रामधली आठवणीतला आवाज असं नाही, मला आठवणीत राहील काय ते म्हणजे मी सचिन तेंडुलकर बरोबर केलेली बिलियनर्स ड्रीम नावाचं त्याचं पिक्चर, मराठी मधला जो पिक्चर होता त्याच्यामध्ये त्याचं जे मराठीकरण झालं ते संपूर्णपणे मी केलं. त्याचं ट्रान्सलेशन सुबोध कांदोलकर आणि आपल्या समीर भुरे माझा भाऊ आहे त्याने केलं. आणि सचिनचं तेव्हा म्हणणं असं होतं की हा सिनेमा मराठीत, त्याचे वडील कवी होते, त्याला तो मराठीत करायचा होता, त्याला तो डब करायचा नव्हता. म्हणून त्याने त्याचे जे सीन्स होते मराठीतले ते आम्ही रिशूट केले. अच्छा, बरं. म्हणजे तो इंग्लिशमध्ये तिकडच्या इंग्लिश तो एक कॅमेरामन होता आणि डायरेक्टर होता, त्याने केलं होतं. पण मराठी करताना त्याचा आग्रह होता की आपण तो मराठीत पुन्हा करू. अच्छा. त्यामुळे आम्ही बराचसा चित्रपट, विशेषतः सचिन तेंडुलकर जे बोललेलं आहे ते आम्ही शूट केलं. तो स्वतः मराठीत ते बोललाय. बरं. त्याच्या रिहर्सल्स त्याने केल्या. आणि तेव्हाचा माझा अनुभव म्हणजे आठवणीत सांगण्यासारख्या गोष्टी ती होती की त्या इतक्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करण्याचा माझा अनुभव जो होता ना तो मी कधी विसरू शकत नाही. कारण त्याने त्याचं मोठेपण हे कधीही दाखवलं नाही. तो ह्या क्षेत्रामध्ये एक विद्यार्थी म्हणून आला आणि विद्यार्थी म्हणून त्याने 100% देण्याचा प्रयत्न केला. त्याने कधीही असं केलं नाही की आता मला जमत नाही आहे किंवा आता मी दमलोच आहे किंवा काही नाही. तो 11 वाजता डबिंगला उभा राहायचा. म्हणजे 11 आम्हाला 12:30 लोकांना सांगायला लागायचं की आता लंच ब्रेक करूया का. तो म्हणायचा की मी आलो नाही इथे, आता मी 100% ह्या कामासाठी देणार. ही 100% देण्याची जी भूमिका होती ना ती त्या व्यक्तीकडनं घेण्यासारखी होती. आणि ती म्हणूनच मी तेव्हा कुठल्या तरी मुलाखतीत म्हटलं होतं की तेंडुलकर कुठल्याही क्षेत्रात असता तरी तेंडुलकरच असता त्या क्षेत्रातला. क्या बात है. अशी अनेक माणसं तुम्हाला एवढ्या वर्षांच्या प्रवासात भेटली असतील. तुम्ही कोणाबद्दल इथे सांगू इच्छिता की ज्याला आपण म्हणतो की एक खूप छान नातं आणि त्याच्या पलीकडे म्हणजे व्यावसायिक म्हणून अनेक लोकांना आपण रोजच्या रोज भेटत असतो. काही जे प्रोजेक्ट्स असतात ते होत असतात, ते संपत असतात, पुन्हा होत असतात. पण काही व्यक्ती अशा असतात की ज्या आपल्या कायम स्मरणात राहतात. एक जरी आपण रोजच्या रोज बोलत नसलो त्यांच्याबरोबर तरी एक खूप चांगल्या आठवणी त्यांच्या आपल्याबरोबर असतात. मी तुला खरं सांगू ह्या प्रश्नाचं उत्तर खूप कठीण आहे माझ्यासाठी. असं कारण असं मी अजिबात हे टाळत नाही उत्तर. पण मी ह्या माझ्या क्षेत्रामुळे निरनिराळ्या क्षेत्रातल्या इतक्या व्यक्तींना भेटलो आहे. राजकीय क्षेत्रातील असतील, चित्रपट क्षेत्रातील असतील, आणि त्यांनी माझ्यावरती जे प्रेम आणि संस्कार मला दिले आहेत ना मी ते एका व्यक्तीच्या बाबतीत नाही व्यक्त करू शकत. कारण ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आज मी जो घडतो आहे तो अशा लोकांमुळेच घडतो आहे. मला या प्रसंगी असं सांगावं असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर की मला ना आयुष्यामध्ये चांगले मित्र मिळाले. क्या बात आहे. माझ्या मित्रांमुळे मी आहे. मग ते मित्र कदाचित निरनिराळ्या क्षेत्रातले असतील पण त्या मित्रांनी मला समजून घेतलं. मित्र नसते तर मी नसतो. आज मी नेहमी म्हणतो की मी मोठा आहे का तर नाही आहे, मी मोठ्या माणसांचा मित्र आहे. माझे मित्र मोठे आहेत. आणि तुम्हाला जेव्हा मित्र एकमेकांना मदत करतात ना, एकमेकांना सहाय्य करून, ते फार महत्त्वाचं असतं. आणि ते जो काय मी आहे तो या मित्र सहकलाकार यांच्यामुळे. तुम्ही मैत्रीबद्दल सांगितलं, राजकीय क्षेत्राचा देखील तुम्ही उल्लेख केलात. जेव्हा तुम्ही विशेषतः राजकीय क्षेत्रातले काही कार्यक्रम करत असता तर तेव्हा काही वेगळी पथ्य पाळावी लागतात एक कलाकार म्हणून? मी माझ्या या करिअरमध्ये अनेक व्यक्तींना भेटलो आहे राजकीय क्षेत्रातल्या.
आणि प्रत्येकजण आपापल्या परीने 100% काम देणारा आणि तेवढाच हुशार आहे असं माझं म्हणणं आहे. बरं. त्या क्षेत्रामध्ये 24/7 काम करणं ही काळाची गरज आहे. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं, बऱ्याच वेळेला ना कलाकार काही असतात की जे पटकन त्यांना असं वाटतं की आपण आता राजकीय क्षेत्रात जावं आणि काम करावं. तर तेवढं सोपं नाही आहे ते. माझ्या मते सगळ्यात जास्त कठीण काम हे राजकीय नेत्याचं आहे. म्हणजे पहाटे 5 वाजता एखादा कार्यकर्ता तुमच्या घरात आला तर त्या कार्यकर्त्याला ओ देणं ही तुमच्यामध्ये कपॅसिटी असली पाहिजे. हे टेम्परामेंट वेगळं आहे. रात्री 10 वाजता सुद्धा बाहेर पडल्यानंतर समोर आलेल्या माणसाला हसत मुखाने सामोरं जाणं यासाठी वेगळं स्किल लागतं. तर त्यामुळे त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप असतं. म्हणजे तुम्हाला उलट व्यक्ती म्हणून ते लोक घडवू शकतात. प्रत्येक माणसाकडनं चांगला चांगला एक गुण तुम्हाला घेता येऊ शकतो. क्या बात आहे. त्यामुळे त्या क्षेत्राविषयी, त्या क्षेत्रात काम करताना मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्हाला ते भान ठेवायला पाहिजे की आपण कुठे आहोत. आणि ते जर तुम्ही ठेवलं आणि ती चौकट तुम्ही तुमची आखून घेतलीत तर त्यांच्यासारख्या लोकांबरोबर काम करण्यासारखा आनंद नाही. क्या बात आहे. हा एक मला वाटतं की वेगळा आयाम तुम्ही इथे आमच्या सगळ्या रसिकांना दिलेला आहे. तुम्ही INT मध्ये प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर अनेक वर्ष तुम्ही तिथे आयोजकाच्या भूमिकेत देखील होता. तर हे कार्यक्रमांचं आयोजन हा एक वेगळा भाग आहे. म्हणजे ॲक्टिंग असो, दिग्दर्शन असो, तर त्याच्याबद्दलचं आम्हाला तुमच्याकडून अनुभव ऐकायचे किंवा काय असतं ते. पुन्हा एकदा तो एक ॲक्सिडेंट होता. बरं. म्हणजे मला आठवते मी तेव्हा डिप्लोमा करत होतो आणि त्यावेळेला INTच्या स्पर्धा ऑर्गनाईज करणारे काही जे लोक होते सिनियर्स, त्यातले काही लोक सोडून गेले, काही लोक त्यांचं निधन झालं. मग ती स्पर्धा करायची कोणी किंवा काय. तर आम्हाला तेव्हा त्या डिप्लोमाचा एक भाग होता शिकण्याचा की स्पर्धा कशी आयोजित करायची हे शिकायचं. बरं. तर तेव्हा आम्ही जायचो, म्हणजे बॅकस्टेजला मदत करायचो वगैरे वगैरे. म्हणजे कसे लाईट्स तेव्हा येतात वगैरे बघायचो. सो इट वॉज अ पार्ट ऑफ अवर काय म्हणतात त्याला, स्टडी करिक्युलम. आणि मग तेव्हा ही पोकळी निर्माण झाली त्याच वेळेला. बरं. मग असं झालं की मग तुम्हीच करा, कोणतरी करा, कोणतरी काय, पुढच्या वर्षी आपण कोणतरी बघू. तर मला वाटतं मी तेव्हा खरं म्हणजे एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायचो. अच्छा. जस्ट बाहेर पडलो होतो. आणि मी ती स्पर्धा ऑर्गनाईज करायला लागलो. अर्थात माझ्या बरोबर INTचे इतरही सगळेजण होते. पण इट वॉज म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता की माझ्याच बरोबरचा विजय केंकरे हा स्पर्धक असायचा आणि मी मात्र आयोजक असायचो. बरं. एका वर्षात ते रोल बदलले म्हणतात ना, तसं झालं. आणि ते तू म्हणतेस ते पथ्य सांभाळणं फार कठीण असतं, कारण अशा वेळेला तुम्हाला एका वेगळ्या भूमिकेत जायला लागतं. आयोजक म्हटल्यानंतर तुम्हाला पार्शल राहून चालत नाही आणि तुम्हाला अगदीच इम्पार्शल राहून की माझा काही संबंधच नाही, म्हणजे ती मैत्री तुटते मग अशा वेळेला. तर ते जे एक बॅलन्सिंग असतं ना, ते त्यावेळेला मला करायला खूप मजा आली आणि मी ते मग करत गेलो. आणि मग पुढची काही वर्ष रामचंद्र वरक होता, आमचा चंद्रकांत शेट्टे होता, या सगळ्यांबरोबर मी ती एकांकिका स्पर्धा भरवत होतो. आता जवळजवळ 40 वर्ष झाली त्या एकांकिका स्पर्धेला आम्ही करतोय. पण मग तुम्ही आयोजकाच्या भूमिकेमध्ये गेल्यावर तुम्हाला तिथे सहभाग घेता आला नसेल. पण ते मात्र मी पाळलं. मी कधीही आयोजक म्हणून त्या भूमिकेत गेल्यानंतर माझ्या मित्रांच्या एकांकिकांच्या रिहर्सललाही मी गेलेलो नाही. बरं. कारण तो दुसऱ्यावरती अन्याय होऊ शकतो आणि ते वातावरण बिघडतं. मुलं इतक्या पोटतिडकीने काम करत असतात, त्यांची मेहनत असते. अशा वेळेला आपण काहीतरी आपलं चुकीच्या गोष्टी केल्यामुळे ना काय असतं, सिस्टीम असते ना कुठली, ती सिस्टीम सांभाळणं हे तुमच्या हातात आहे. तुम्हीच जर चुकीचे वागलात तर मग त्या सिस्टीमला अर्थ राहत नाही आणि लोकांचा त्याच्यावर विश्वास उडू शकतो. तो विश्वास काय, आज मी स्पर्धेमध्ये का भाग घेतो, मी आपण फिक्सिंग झालं, हे झालं, ते झालं म्हणतो का म्हणतो, कारण तुम्ही चुकीचे वागताय आणि ती सँक्टिटी ठेवणं हे तुमचं काम आहे आयोजक म्हणून. तर ते ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी होते. आणि दुसरी एक गोष्ट मी केली की दरवेळेला मला असं खरंच वाटतं की शेवटी ती स्पर्धा आहे ना,
तो ब्रँड आहे INT हा, तो टिकणं महत्वाचं आहे. अजित भुरे टिकणं महत्वाचं नाहीये. त्यामुळे वेळीच तिकडे आपण कसं बाहेर पडायचं, हे गेल्या एक 10 वर्षामध्ये मी तिथे असतो, परंतु मी तिकडे नसतो सुद्धा. म्हणजे माझ्याशिवाय सुद्धा ती स्पर्धा चालू राहिली पाहिजे, असं ज्याला आपण ऑटो पायलट म्हणतात ना, अशा पद्धतीची सिस्टीम तिकडे आणून ठेवणं हे कुठल्याही संयोजकाचं महत्वाचं काम आहे. तरच ती संस्था टिकते. संस्थेमध्ये प्रॉब्लेम आपण बघितले ना, अनेक संस्था का नंतर बंद पडतात, की एक कोणतरी अतिशय महत्वाचा माणूस असतो, ती संस्था तो वाढवतो, चालवतो, सगळं करतो, आणि तो माणूस गेल्यानंतर ती संस्था कोलमडते. तर ते चुकीचं आहे. ती सिस्टीम कशी चालू राहील हे पाहणं, आणि आपण त्यावेळेला तिकडे असणं, कारण की आपण जर तिकडनं गेलो तर ती कोलमडू शकते पुन्हा. बरोबर. म्हणजे ती सिस्टम तयार करायची आणि तिला चालू पण करून द्यायचं, आणि मग नंतर ती आणि मग हळूहळू त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं, किंवा आपण त्यासाठी काही तोडण्याची गरज नसते. खरी गोष्ट, तुम्ही तिकडे राहू शकता, तुम्ही तिकडे पाठीमागे राहू शकता. नवीन मुलं येतात, नवीन मुलं ऑर्गनाईज करायला लागतात, त्यांच्या नवीन नवीन संकल्पना येतात, त्यामुळे ती स्पर्धा सुद्धा कदाचित वेगळं रूप घेऊ शकते. आता साधी गोष्ट अशी की मी समजा गेली 20-30 वर्ष, काय 40 वर्ष त्या स्पर्धेशी संबंधित आहे. स्पर्धा किंवा एकांकिका किंवा ह्या बाबतीत माझी पण मतं आता सेट झाली आहेत ना. ती स्पर्धा पण मग तशी चौकटीतलीच होणार. जर नवीन मुलं तिथे आली तर कदाचित स्पर्धेचं स्वरूप बदलेल, त्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल, आणि ती स्पर्धा अजून पुढे चालू राहील. कुठल्याही संस्थेसाठी किंवा सिस्टीमसाठी ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही आता म्हणालात ना की खरंच म्हणजे महाराष्ट्रात इतक्या संस्था आहेत वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या, आणि आपण आज बघतोय की वेगवेगळ्या कारणांमुळे असेल की आता त्या संस्था नाव फार मोठं आहे पण थोड्याशा लयाला जातोय की काय त्यांचा कारभार, अशी एक भीती निर्माण झालेली आहे एकूणच सांस्कृतिक चळवळीमध्ये. तर ही तुम्ही जे सांगितलं की त्याची सिस्टम लावणं, एक काहीतरी एक तयार करणं, नवीन मार्ग तयार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि नवीन लोकांच्या हातात वेळीच ती दिली गेली पाहिजे. प्रॉब्लेम तो होतो आपल्याकडे की आपण नवीन मुलांना संधी उशिरा देतो, जोपर्यंत त्यांचा त्यातला इंटरेस्ट गेलेला असतो. खरंय. तुम्ही अनेक कार्यक्रमांचं, म्हणजे इथून सुरुवात झाली आयोजनाची, जी सुरुवातीला तुम्ही स्पर्धा आयोजित केली, आणि त्यानंतर अनेक महत्त्वाचे इव्हेंट्स तुम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे, संयोजन केलेलं आहे. तर तो अनुभव काय होता आणि त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरंच चांगले इव्हेंट्स मी केले. म्हणजे उदाहरणार्थ एक माननीय लता मंगेशकरांचा एक 1997 साली आणि 2000 साली एक मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्याच्यामध्ये मी एक इव्हेंट मॅनेजरचं काम केलं होतं. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा सांगतो की या मोठ्या लोकांबरोबर काम करताना शिकायला खूप चांगलं मिळतं. म्हणजे मला असं वाटतं होतं की लता मंगेशकरांची गाणी काय तयार आहेत ना, कशाला रिहर्सल लागतील किंवा काय. पण तुम्हाला सांगतो मी त्या दोन्ही कार्यक्रमांना प्रत्येक गाण्याची दीदींनी विथ म्युझिशियन्स प्रॉपर रिहर्सल्स केलेल्या होत्या. जोपर्यंत त्या रिहर्सल्स मी करत नाही तोपर्यंत मी स्टेजवरती गाणार नाही. आता हे जे आहे ना, हे लोकांचं मोठेपण आहे. म्हणजे म्हणून मी कधी कधी म्हणतो ना, ह्या मोठ्या लोकांनी जे करून ठेवलं आहे तिथपर्यंत जातानाच नवीन लोकांची दमछाक होते. त्याच्यापुढे ते नवीन काय करणार. त्यामुळे असं वाटलं की मी तो इव्हेंट करत असताना, इतका मोठा इव्हेंट होता, जवळजवळ 100 पीस ऑर्केस्ट्रा होता आणि अनेक निरनिराळे गायक होते. ती जी भव्य दिव्यता आहे ना, ती त्यावेळी मला शिकायला मिळाली. तेव्हा मला आठवतं एका कुठल्या तरी इव्हेंटचं आर्ट डिरेक्शन नितीन देसाईंनी केलं होतं. बरं. तेव्हा तो भूकंप झाला होता. मग आम्ही तसा काहीतरी तो एक सेट केला होता. मग त्या सेटमध्ये कुठेतरी अशी काच फुटली असं ते काहीतरी होतं, आणि मग त्या काचेचं तुकडे खाली पडले होते. तर मी त्याला म्हटलं की हे काय, कशासाठी, दिसणार तर काही नाही आहे. तसं नसतं. जेव्हा कुठला तरी कॅमेरा असं येईल आणि त्यावेळेला त्या काचा पडलेल्या दिसतील, त्यातला जो खरेपणा आहे आणि त्यातला जो इम्पॅक्ट आहे, तो इम्पॅक्ट देणं म्हणजे नाटक आणि सिनेमा आणि इव्हेंट या सगळ्या 3 निरनिराळ्या गोष्टी आहेत. ही 3 निरनिराळी माध्यमं कशी वापरायची
अशा लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव मला ह्या गोष्टींमुळे मिळाला. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार, ज्याला आपण हिंदीमध्ये बारीकिया म्हणतो, तर ते इतके नाटकामध्ये बारकावे आपण तेवढा आणि करत ते नाही ना सगळं. कधी कधी. आपण नाटकामध्ये आपण शेवटी कसं प्रोसिनियम असतं, हो. त्या चौकटीत आपण नाटक करतो. खरंय. सिनेमा करताना मला वेगळ्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे, की मला हा आता कप दिसला पाहिजे, मग तो क्लोज शॉट घेतला पाहिजे का, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या निरनिराळ्या गोष्टी निरनिराळ्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. आणि शिवाय म्हणजे चित्रपट, नाटक, सिनेमा आणि कार्यक्रम आयोजन हा एक पुन्हा वेगळा भाग झाला. तुम्ही आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आहात आणि मराठी नाट्य परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय. तर एकूण नाट्य परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांसाठी एक खूप ज्याला आपण म्हणतो की एक उभारी देणारी अशी संस्था आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, त्या कामाबद्दल, आणि त्यांचं काम आता कसं बदलत चाललंय काळाप्रमाणे? आता बघा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही शिखर संस्था ज्याला म्हणता येईल तशी आहे. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातले 60 निरनिराळ्या शाखांमधनं सदस्य तिकडे आमच्याकडे येतात आणि त्याच्यातनं आम्ही तो सगळा कारभार चालवतो. आज महाराष्ट्रभर ती ॲक्टिव्हिटी चालू राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण मुंबई पुण्यापुरतं थिएटर बघतो, पण मुंबई पुण्याच्या बाहेर सुद्धा खूप थिएटर आहे. खूप मंडळी आहेत जी काम करू इच्छितात. अशा मुलांना व्यासपीठ निर्माण करून देणं, अशा मुलांना काहीतरी निरनिराळ्या सोयी उपलब्ध करून देणं, हे नाट्य परिषदेचं प्रथम काम आहे. आणि तो आता गेल्या काही वर्षामध्ये आमचा प्रयत्न चालला आहे. प्रशांत दामले आमचे अध्यक्ष आहेत, की ज्यायोगे जास्तीत जास्त सुविधा, जास्तीत जास्त सोयी या नाटकातल्या नवीन मुलांना कशा मिळतील. नाट्य परिषद ही आता जुन्या लोकांसाठी आहेच, परंतु नवीन मुलं इकडे कशी येतील, त्या नवीन मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. आज जर आपण बघितलं की नाटकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी जे केलं थिएटर ट्रेनिंग, तसं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण हे त्या मुलांसाठी फार गरजेचं आहे. आता काय होतं की कुठल्या तरी एकांकिकेत कुठल्या तरी गावात येऊन एक मुलगा काम करतो, त्याला जर प्रॉपर ट्रेनिंग नंतर मिळालं नाही तर ते विरून जातं. खरं. मग तो तेवढ्यापुरतं काहीतरी काम करतो, मग तो कुठेतरी परत नोकरीला लागतो बिचारा, पण ते टॅलेंट निघून जातं. त्याला जर वेळीच आपण चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊ शकलो तर तो मुलगा उभा राहू शकतो. आज आपल्याकडे प्रशिक्षण, तुम्हाला काय वाटतं की त्याच्याबाबत तुम्ही समाधानी आहात का, की जेवढी साधनं आज उपलब्ध आहेत? नाटक ह्या विषयावर बोलायचं झालं तर नाटकासाठी प्रशिक्षणासाठी आपण तेवढ्या चांगल्या प्रकारे तयार नाही आहोत जेवढं आपल्याकडे नाटक आहे. जेवढं नाटकाबद्दल लोकांना अप्रूप आहे, जेवढं नाटकाबद्दल प्रेक्षकांना आत्मीयता आहे, तेवढ्या चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आपण देतोय का, हे जरा थोडंसं मला शंका वाटते. खूप काही काही चांगली माणसं काम करतायत, म्हणजे वामन केंद्रे असतील किंवा काय चंद्रकांत कुलकर्णी असतील, विजय केंकरे आहेत, पण ज्याला आपण प्रॉपर प्रशिक्षण म्हणतो, तू आता म्हणालीस त्याप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीतली शिबिरं हा एक भाग झाला. मी त्याला नावं ठेवणार नाही, कारण शेवटी प्रत्येकजण आपापल्या परीने आपापलं काहीतरी काम करत असतो. पण ज्याला आपण म्हणतो एक 3 वर्ष NSD आहे समजा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, तशा पद्धतीचा एक अभ्यासक्रम हा घेणं आता सतीश आळेकर आमचे आहेत ना, ते घेतात. त्यांनी ललित कला केंद्र म्हणून चालू केलेलं आहे पुणे विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये पण, मुंबई विद्यापीठामध्ये. पण ते अजून जास्त ज्याला आपण म्हणतो ना त्याचं परीघ वाढवायला हवा. तर एक चांगलं ज्याला मीडिया स्कूल म्हणतो ना, की नाटकासाठी तयार व्हायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर त्या मीडिया स्कूलमधनं नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला असं कळतं की XYZ मीडिया स्कूल आहे, तिथे काहीतरी होतं, पण ती फी त्या मुलांना परवडणारी नसते. हो, मी खरं तर याच मुद्द्याकडे येणार होते की खूप म्हणजे फीज ज्या आपण असतो की 1 वर्षाचा 2 वर्षाचे कोर्सेस आज उपलब्ध आहेत, पण त्यांच्या फिया इतक्या जास्त आहेत की एखादा जो होतकरू मुलगा असेल, विशेषतः जो मुंबई पुण्यात राहत नाही, तो दुसरीकडून कुठून तरी येतो, तर त्याला ती खरंच परवडण्यासारखी नसते. मग अशा मुलांनी काय करावं? अशा मुलांसाठी ॲक्च्युली आता तो नाट्य परिषदेचा प्रश्न आहे ना, तो नाट्य परिषदेसारख्या संस्थेने
खरं म्हणजे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. आम्ही ते करतो. आमच्याकडे जे काही तुटपुंज आहे आत्ता त्यामध्ये आम्ही करतो, पण तरीसुद्धा त्याला एक भरघोस ज्याला आपण म्हणतो ना पाठिंबा हवा. त्यासाठी तेवढे ट्रेंड माणसं असायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं पाठिंबा पण मिळतो. तुम्हाला कळतं महाराष्ट्र शासन असेल किंवा आणि कोणतरी असेल आपल्याला उपलब्ध करून देतात निधी किंवा काही, पण ते रन करण्यासाठी तुम्हाला ती जी माणसं लागतात आणि त्या माणसांनी त्या पर्टिक्युलर ते आपण एखादं व्रत म्हणतो ना असं घेऊन की मला हे करायचं का, मला शिकवायचं आहे, अशी एक कुठेतरी रचना किंवा काहीतरी व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करायचं हा फार मोठा चॅलेंजिंग प्रश्न आहे. मला ते माझ्याकडे आता त्याचं उत्तर नाही, पण आम्ही पण असं काहीतरी चालू करणार आहोत आमच्या नाट्य परिषदेतर्फे. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ते टिकेल कसं हे बघणं महत्त्वाचं आहे. दुसरा एक मला ह्याला जोडूनच प्रश्न विचारायचा तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं बघायला गेलं तर प्रत्येक अगदी गावागावात टॅलेंट प्रत्येकाकडे अनेक मुलांकडे, प्रत्येकाकडे म्हणण्यापेक्षा प्रतिभा असते, त्यांची इच्छा असते. पण मुंबई पुण्यातच येणं गरजेचं आहे असा एक आत्ता सध्याचं एक चित्र आहे. तर ते बदलता येऊ शकेल का किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटत नाही आत्ता तरी. कारण शेवटी कसं आहे की जर ज्याला आपण म्हणतो कमर्शियल सेंटर ज्याला म्हणतात ते जर मुंबई पुण्याच्या आसपास असेल तर नॅचरली तिथेच गोष्टी होणार, जास्त घडणार. कारण स्टुडिओज कुठे आहेत, साध्या साध्या गोष्टी आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात ते जर इकडे असेल तर त्या विद्यार्थ्यांना इकडे यावं लागेल, त्याला काही इलाज नाही. किंवा मग इतर क्षेत्रातल्या लोकांनी असं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अशा गोष्टी तिकडे उभ्या करायला पाहिजे, ज्याला आपण विकेंद्रीकरण म्हणतो. ते विकेंद्रीकरण झालं तर इकडची माणसं तिकडे जातील. पण त्यासाठी तेच सगळं तिकडे आहे का? आज साधी गोष्ट घ्या, शूटिंग फ्रेंडली आपण म्हणतो, एखाद्या गोष्टीच्या शूटिंग फ्रेंडली आपल्याला लोकेशन पाहिजे तर ते मिळवायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो, त्रास होतो. तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या तुला मुंबई पुण्यामध्ये ज्या मिळतात त्या प्रत्येक गावामध्ये किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी मिळतीलच असं नाही. तर त्यामुळे त्याला इलाज नाही की आता सध्या तरी हे मुंबई किंवा पुण्यामध्ये जे आहे केंद्रित झालेलं सगळं ते इन्फ्रास्ट्रक्चर, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर जर इकडे आहे तर ह्या मुलांना त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कसा फायदा होईल आणि तो करून देण्यासाठी आपण मीडिएटर म्हणून काय भूमिका घ्यायला हवी आणि आपण ती स्पेस कशी भरायला हवी हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. चित्रपटांच्या बाबतीत, मराठी चित्रपटांच्या बाबतीत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आम्हाला थिएटर्स उपलब्ध नाही आहेत किंवा ती वेळ जो प्राईम टाईम असतो तो उपलब्ध नाही आहे. तुम्ही तुमचा पहिला चित्रपट रेस्टॉरंट आणि आता अजून एक आगामी येतोय, तर एकूण मराठी चित्रपटांबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्याची कमर्शियल बाजू? कमर्शियल शब्द वापरलाच ते बरं झालं. शेवटी इट इज कॉमर्स. मराठी चित्रपट हा व्यवसाय म्हणून जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तो व्यवसाय करणार असेल तर तुम्हाला थिएटर मिळणार. तो व्यवसाय करू शकत नसेल तर तो व्यवसाय का करत नाहीये हे तुम्ही बघायला पाहिजे. म्हणजे आपण कुठेतरी व्यवसायात कमी पडतोय हे आपण मान्य करायला पाहिजे. म्हणजे दरवेळेला आपल्यावरती अन्याय होतो, अन्याय होतो नाही असं म्हणत नाही, अन्याय होत नाही, पण फक्त अन्यायच होतो का तर तसं नसतं. समोरची माणसं धंदा करायला उभी आहेत, त्यांना थिएटरमध्ये पिक्चर लावायला हवा आहे, पण त्यासाठी त्यांचा पण खर्च आहे ना. त्या दिवशी बोलता बोलता मला एक मल्टिप्लेक्सचा मालक म्हणाला की एस्केलेटरवरनं एक माणूस वरती जाण्याचा मला ₹1.5 खर्च आहे. अच्छा. तो एक थिएटर चालवतोय, त्याला पार्किंगचे पैसे भरायचे आहेत, त्याने कॅन्टीन चालवायला दिलंय, त्या कॅन्टीनवाल्याला पण धंदा मिळेल असं बघायचं आहे. इट्स अ डिफरंट बॉल गेम. सिनेमा हा एक वेगळा व्यवसाय आहे. आणि दुर्दैवाने फक्त आपल्याकडे काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन खूप आहे. आपल्याला निरनिराळ्या भाषांमधले चित्रपट इथे प्रदर्शित होतात, निरनिराळ्या भाषांमधले लोक इथे राहतात,
त्यामुळे ते जिथे गर्दी करतील तिकडे जिथे व्यवसाय होईल त्या लोकांना झुकतं माप देणं हे त्या व्यावसायिकांना पर्याय पण नाही आहे. कारण एक मराठी पिक्चर लावला फक्त आणि त्याला जर 10 प्रेक्षक आले तर त्यांचा एसीचा पण खर्च निघत नाही. अशा त्यांच्या काही व्यथा आहेत. हे मी काही त्यांच्या व्यथा मांडायला ते आलो नाही, परंतु हे सगळं फार एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. म्हणजे फक्त एवढंच नाहीये की आपल्यावरती अन्याय होतो, त्याला एक दुसरी बाजू पण आहे. किंवा एकाच दिवशी 4-4 मराठी चित्रपट लागतात असा त्यांचा प्रॉब्लेम असतो. ते म्हणतात की मग आपोआपच प्रेक्षक डिवाइड होणार आहे ना. आज समजा 100 प्रेक्षक पिक्चर बघणार असतील आणि 4 पिक्चर आले एका आठवड्यात तर तुम्हाला 25च प्रेक्षक मिळणार आहेत. किंवा 100 प्रेक्षक एका पिक्चरला जातील आणि दुसऱ्याला कोणीच जाणार नाही आहेत. मग दुसऱ्याला कोणी जाणार नसतील तर तो सिनेमा लावणार कसा? मग तो पिक्चर काढायला लागतो. मग काढला की तुम्ही अन्याय झाला म्हणून बोंब ठोकता. असं ते सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. त्यामुळे ते खूप कठीण आहे सगळं जे काय ते. त्यासाठी काय करायला लागेल याचं सोल्युशन मिळणं सुद्धा कठीण आहे खरं म्हणजे. पण त्याच्यात आत्ता मी जे काय थोडंफार निरनिराळे सेमिनार्स वगैरे पाहतो ते बघता मिनीप्लेक्स ज्याला म्हणतात की म्हणजे जितकी छोटी थिएटर्स तुमची होत जातील विशेषतः प्रादेशिक चित्रपटांसाठी तेवढी ते वर्क होतील. साधी गोष्ट अशी आहे ना की 200 लोकांचं थिएटर चालवायला मला एक्स अमाऊंट खर्च आहे, पण 50 लोकांचं चालवायला कमी आहे. आणि त्या 50 लोकांच्या थिएटरमध्ये 25 लोक जरी आले तरी मी ते चालवू शकतो. म्हणजे तो सिनेमा तिकडे मी चालवू शकतो. असं ते जर काही करता आलं तर. खरोखरच मला असं वाटतं की आज अनेक गोष्टींबद्दल आपण बोललो. म्हणजे नाटक, चित्रपट, आयोजन आणि खूप छान मला वाटतं की तुमच्याकडून आम्हाला इनपुट्स मिळाले, खूप विचार चांगले मिळाले, काही वेगळे आम्हाला आयाम मिळाले की हे असंही बघता येऊ शकतं आपल्याला. मला खूप मोठं वाटतं असं आयाम आणि विचार वगैरे तू बोलल्यामुळे मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. तेवढं मी नाहीये मोठा. ये आपका बडप्पन है. तर आज आपण कार्यक्रमाची सांगता करताना अनेक मुलं मुली आहेत की ज्यांना मनोरंजन क्षेत्रात यायचं आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की फक्त अभिनय, कॅमेरामन व्हायचं असेल किंवा एडिटिंग क्षेत्रात आज खूप नवीन नवीन मुलं येत आहेत किंवा अनेकांना दिग्दर्शक व्हायचं असतं, निर्माता होण्याची अनेकांची इच्छा असते. तर अशा सगळ्यांसाठी म्हणजे एकूण मनोरंजन क्षेत्रात यायचं आहे. पण जसं आपण म्हणतो की मराठी माणूस जरा इथे यायला बिचकतो अजूनही दुर्दैवाने. तर काय सांगाल तुम्ही अशा नवीन मुला मुलींना? नाही, मला आता तुम्हाला इतके निरनिराळे व्हर्टिकल्स उपलब्ध आहेत ना, त्याचा विचार करायला पहिल्यांदा शिका. म्हणजे असं नाही की मला फक्त अभिनेताच व्हायचं आहे. बरं. आज ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला करण्यासारखं खूप व्हर्टिकल्स उपलब्ध आहेत. म्हणजे ज्याचा आपण आता उल्लेख केला तरी आपण करत नाही दुर्दैवाने, ते म्हणजे लेखन. आज विशेषतः चित्रपटामध्ये चित्रपट जाणणारे लेखक नवीन निर्माण होत नाहीत. चित्रपट एक वेगळं माध्यम आहे, त्याचं लेखन करणे एक वेगळी गोष्ट आहे. नाटकाचा लेखक जेव्हा चित्रपट लिहितो तेव्हा तो नाटकासारखाच लिहू शकतो. ते टाळायला हवं. त्या चित्रपट माध्यमाच्या वेगळ्या शक्ती आहेत, त्या जाणून घेऊन चित्रपट कसा लिहायचा. सो अशा पद्धतीने निरनिराळी व्हर्टिकल जाणणं आणि त्याच्यामध्येच काम करणं. होतं असं की मी अभिनय करायला येतो, मग मला अभिनय कामं मिळत नाहीत म्हणून मी दिग्दर्शन करायला लागतो. मग दिग्दर्शनही मला जमत नाही म्हणून मी काहीतरी करतो. मग मी शेवटी कुठेतरी एक असिस्टंट म्हणून काम करतो आणि मग मी म्हणतो की मला काम मिळत नाही. तसं न करता मला नक्की काय करायचंय? मला कॅमेरामन व्हायचंय. मला कॅमेरा क्षेत्रातच काम करायचंय. मग फोटोग्राफी काय आहे? आज जगभरात काय चाललंय? कुठल्या लेवलला फोटोग्राफी गेलेली आहे? आपण सिनेमा करत असताना ती फोटोग्राफी आपण त्या माध्यमातून देतो आहोत का? या सगळ्या गोष्टींचा विचार करत तुम्ही जर तुमचं करिअर प्लॅन केलं तर याला, कारण आपल्याकडे खूप काम आहे. खरंच सांगतो, मनोरंजन क्षेत्र आहेत ना, नाटक असेल, सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, खूप प्रमाणात काम आहे. पण ते ज्याला आपण म्हणतो ना पेशन्स, नुसतं पॅशन असून चालत नाही. तुम्हाला पॅशनला पेशन्सची जोड द्यायला पाहिजे आणि ते टेम्परामेंट तुमच्यामध्ये असायला पाहिजे, ती चिकाटी असायला पाहिजे की ठीक आहे मी हेच करेन, मला जमत नाही म्हणून मी हे सोडलं आणि मी हे करायला लागलो तर मग ते नाही होणार.
क्या बात आहे. म्हणजे खरोखरच एक पेशन्स ही गोष्ट जी आहे ना ती आणि ह्या क्षेत्रात तर ती टिकून फार राहणं, ती महत्त्वाची आहे. चिकाटी की करत राहणं किंवा त्याच्यामध्येच त्याच क्षेत्रामध्ये राहणं हे खरंच मला पेशन्सचं एक वाटतं की उत्तम अवघड आहे. उदाहरण देऊन कार्यक्रम संपूया का? हो जरूर. म्हणजे तुम्हाला कार्यक्रम आता मी जवळजवळ इतक्या वेळ बोलतोय, हे माझे मित्र जे बसलेत ना, यांचा पेशन्स मला पाहिजे, जे कॅमेऱ्याच्या मागे बसलेत, की जे फक्त मला पाहतायत किंवा त्यांना कंटाळा येऊ शकतो आणि आला असेल कदाचित, मला माहित नाही, पण ते इकडनं जाऊ शकतात आणि त्यांचा त्या जॉबमधला इंटरेस्ट जाऊ शकतो. पण हा पेशन्स त्यांनी डेव्हलप केलाय गेल्या काही वर्षांमध्ये काम करताना, हा व्हायला हवा. नक्कीच. तर आता ह्या पेशन्सच्या नोटवर आपण कार्यक्रम संपवतोय, कार्यक्रमाची सांगता करतोय. सर तुम्ही इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला मला असं वाटतं की छान अशी मस्त सफर मुसाफिरी वगैरे छान झालं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आमच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून. थँक्यू व्हेरी मच. मी सुद्धा तुमचे सर्वांचे आभार मानतो, या सगळ्या टीमचे आभार मानतो, निर्मात्यांचे आभार मानतो, कारण अशा पद्धतीने एक कार्यक्रम तुम्ही करताय आणि नवीन चालू केला असं मला कळलं. हो. त्याला पुढेही चांगले कार्यक्रम तुम्हाला मिळावेत आणि चांगले गेस्ट्स मिळावेत. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. दर्शक हो, अशाच वेगवेगळ्या ताऱ्यांच्या झगमगत्या जगाचं दर्शन, एक झलक दाखवणारा आमचा कार्यक्रम झलक ताऱ्यांची. पुन्हा भेटूया कार्यक्रमात. आज इथेच थांबतोय. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.